नमस्कार आणि रामराम मंडळी. तर आजचा मी प्लॅन केला होता संपूर्ण फॅमिलीने आळंदीला जाण्यासाठी. तर मग आम्ही ओला बुक केली आणि आळंदीला निघालो. आळंदीमध्ये पोचलो आणि स्टार्ट केलं मंदिराच्या दिशेने जायला. पहा इथं हे दुकानं वगैरे खाऊचे दुकानं होते आणि आतमध्ये जायचं होतं. मग पण आम्ही अगोदर काय आलं की म्हटलं की आपण जे जाऊ इंद्रायणीला जाऊ आणि त्या ठिकाणी मस्त पॉसिबल झालं तर अंघोळ करू, नाहीतर मग पायावर पाणी घेऊन मदेन माऊलींच्या समाधीचे दर्शनाला जाऊ. आलो इंद्रायणीला. तसं पाणी कमीच होतं आणि ऑलरेडी आत्ता रिसेंटलीच यात्रा पण झाली आळंदीची. भरपूर पाणी घाण झालेलं होतं. मस्त त्या ठिकाणी टिक्का बिक्का लावून घेतला. मनीषाने पण टिक्का लावला. ते बाबा तिथं कुल्फी खात होते बघा, कोरियन लोक तिथं आलेले होते. आणि मग तिथून जे प्रवास सुरू केला आतमध्ये जाण्यासाठी. आणि आजूबाजूला हे छान छान दुकानं, हारं, फुलं, माळा. ते लोक म्हणत होते, "ओ माऊली, इथं ठेवा ना तुमच्या चपला, बॅगा." आणि मग त्यामध्ये मग त्यांच्याकडनं आपण ते प्रसाद म्हणणार ते यायचं. मग तिथून आतमध्ये प्रवेश केला द्वारातून. बघू शकता हे सगळं फुलांचं डेकोरेशन होतं. हे नाव पण फुलांचं डेकोरेशनने बनवलेलं होतं, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं. आणि हे झाड पिंपळाचं. आणि या ठिकाणी हे ना ही लाईन आहे वरती जाण्यासाठी, आपल्याला दर्शन घेण्यासाठी. या लाईनने आम्ही चाललो होतो. गर्दी म्हणजे 2-3 दिवस झाले यात्रा होऊन तरी बी होती. आणि हे बघा ना तुम्ही ही गर्दी. आतमध्ये लंब्याच्या लंब्या लाईन लागलेल्या होत्या. मग गर्दीमध्ये उभा राहिलो. मग खाली आलो. तर इथे खिचडी प्रसाद वगैरे घेतला आम्ही छानपैकी. आणि घरून पण काही नेलेलं होतं आम्ही, जर बेसन, पोळी, आळूच्या वड्या आणि खाल्लं. हे मंदिर बघा, कळस वगैरे विठ्ठल रुक्मिणीचं होतं. आतमध्ये आलो गाभाऱ्यामध्ये. तिथं पण व्हिडिओ शूट केला आणि परत एकदा मग तिथनं बाहेर आलो. काही फोटोशूट वगैरे केला. मग रिटर्न जायला निघालो. तर तिथं बघा हा व्यक्ती मस्त हेलिकॉप्टर. bensound.com. bensound.com.